माझ्या चुलतीने माझे लग्न एका वेड्या मुलासोबत लावले. दिवसभर तो माझ्यासोबत लहान मुलांसारखं खेळायचा. एक दिवस तो म्हणाला की माझ्यासाठी खेळणी आण. मी जेव्हा मार्केटमध्ये खेळणी आणण्यासाठी गेले तेव्हा माझा खूप मोठा अपघात झाला आणि मी बेशुद्ध पडले. जेव्हा मला हॉस्पिटलमध्ये शुद्ध आली तेव्हा माझी नजर तिथल्या डॉक्टरवर पडली. तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण तो मला आठवत नव्हते की माझ्यासोबत काय झाले आहे, परंतु मी हॉस्पिटलमध्ये होते. जेव्हा मी त्याला जवळ पाहिले तेव्हा थोडे आठवू लागले की माझ्यासोबत काहीतरी वाईट झाले आहे. माझ्यासोबत पडद्याच्या बाहेर डॉक्टर उभा होता. कोणत्या तरी नर्ससोबत बोलत होता. तो नर्सला म्हणत होता की तू इथून निघून जा, मी स्वतः एकटा तिचे उपचार करतो. तेव्हा ती नर्स डॉक्टरांना म्हणाली, का सर, मी नाही जाणार. हा हॉस्पिटलचा रूल नाही. एका डॉक्टरसोबत नर्स असणे खूप गरजेचे आहे आणि ही तर तरुण मुलगी आहे. मग तुम्ही एकटे तिचे उपचार कसे करू शकता? मी तुम्हाला हेल्प करते. त्या नर्सचे बोलणे ऐकून डॉक्टर चिडला आणि रागाने म्हणाला, तू इथून निघून जा आणि मला या पेशंटसोबत एकट्याला सोड. मी तर शुद्धीवर आले होते आणि त्या दोघांचे बोलणे ऐकून हैराण झाले होते, कारण मला माहिती होते की मी कोणालाच मदतीसाठी बोलावू शकत नाही. माझे असे कोणीच नव्हते ज्याला मी मदतीसाठी बोलावले असते. हा डॉक्टर असे का बोलत होता? तो डॉक्टर त्या नर्सला जायला सांगत होता, परंतु ती नर्स पुन्हा म्हणाली, तरुण मुलीसोबत तुम्हाला मी एकट्याला कसे सोडू शकते? अजूनपर्यंत तिने आपल्या कोणत्याच नातेवाईकाबद्दल सुद्धा सांगितले नाही. जर या पेशंटचे कोणी असले असते तर ठीक होते. आपल्याला माहिती पडले असते की शेवटी हिला झाले काय आहे. ती नर्स वयाने थोडी मोठी वाटत होती, त्यामुळेच कदाचित डॉक्टरसोबत अशी बोलू शकत होती. ती त्या गोष्टींना समजत होती, त्यामुळेच तर ती बोलत होती की एकट्या तरुण मुलीचे उपचार डॉक्टर एकटे कसे काय करू शकतात. परंतु पुन्हा डॉक्टर त्या नर्सला ओरडू लागला आणि म्हणू लागला, तू माझे ऐकायला पाहिजे की मी तुझे ऐकायला पाहिजे? मी एक डॉक्टर आहे आणि तू नर्स आहेस. शेवटी तीच तिथून निघून गेली आणि माझे हृदय धडधड करू लागले. शेवटी त्या डॉक्टरांना काय हवे होते माहिती नाही. मला कुठे जखम झाली होती, मी उठूसुद्धा शकत नव्हते. कदाचित माझ्या पायाला जखम झाली होती, नाहीतर मी इथून उठून कुठेतरी पळून गेले असते. थोड्या वेळाने त्या डॉक्टरने दरवाजात पाऊल ठेवले आणि जेव्हा पूर्ण प्रकारे मी माझे डोळे उघडून त्या डॉक्टरला पाहिले तेव्हा माझ्या पायाखालून जमीन सरकली. मी खूप वाईटरित्या किंचाळले होते. तो डॉक्टर मला म्हणाला की ओरडू नकोस, पहिल्यांदा माझे सगळे बोलणे ऐक. आणि मग त्या डॉक्टरने मला असे काही सांगितले की मी हैराण झाले. माझं नाव रश्मी आहे. मी कदाचित या जगातील सर्वात वाईट नशीब असणारी मुलगी आहे. खूप लहान वयातच माझे आईवडील या जगातून निघून गेले. मला आठवत नाही की ते कसे होते. त्यांची मायेची मिठी ऊब कशी होती, त्यांच्या हातांमधील प्रेम कसं होतं. लोक म्हणतात की ते खूप चांगले होते, एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांच्या एकुलत्या एका मुलीवर सुद्धा खूप प्रेम करत होते. पण माझ्या नशिबात कदाचित प्रेम जास्त दिवस टिकणारं नव्हतं. एका अपघाताने त्यांना माझ्यापासून हिरावून घेतलं आणि मी अनाथ झाले. जेव्हा माझ्या आईवडिलांचं निधन झालं तेव्हा सगळे म्हणाले की मी अनाथ झाले आहे. पण माझ्या चुलत्याने म्हणजे माझ्या काकांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हटलं की मी त्यांच्या मुलीसारखीच आहे. त्यांच्या शब्दांनी माझ्या हृदयात आशा निर्माण केली. मला वाटलं की कदाचित या घरात मला इज्जत, सन्मान मिळेल, प्रेम मिळेल. माझ्या काकांना कोणतेही मूलबाळ नव्हते, म्हणून मला वाटलं की त्यांच्या घरी माझं संगोपन चांगले होईल. मला आईवडिलांसारखं प्रेम मिळेल, एक कुटुंब मिळेल जिथे मला स्वतःचं घर आणि स्वतःची माणसं असल्याचं भासेल. जेव्हा मी काकांच्या घरी आले तेव्हा सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. मी नव्या वातावरणात रमायचा प्रयत्न करत होते. काका माझ्याशी खूप प्रेमाने वागत, माझ्याशी प्रेमाने बोलत, खाण्यापिण्याची काळजी घेत आणि कधीकधी माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणत की मी त्यांची मुलगी आहे. पण माझं मन जाणत होतं की हे फक्त काकाच म्हणतात. माझ्या काकूच्या मनातून मला स्पष्टपणे जाणवत होतं की मी तिच्यासाठी एक ओझं आहे. माझे काका बहुतेक वेळा त्यांच्या कामात व्यस्त असत. ते एक व्यापारी होते आणि अनेकदा शहराबाहेर त्यांना जावं लागत असे.
कधीकधी ते 3-4 दिवस घरी येत नसत। जेव्हा ते कामावर असायचे तेव्हा त्यांच्या अनुपस्थित काकूंची खरी वृत्ती उघडीस येई। ती माझ्याशी खूप वाईट वागायची। माझ्या प्रत्येक गोष्टीवर तिला आक्षेप असायचा, जणू मी तिच्या नापसंतीची वस्तू आहे जी तिच्या घरात आली आहे। सकाळ होताच ती माझ्याकडे कामांची यादी सोपवायची। भांडी धुणं, घराची सफाई करणं, जेवणात मदत करणं, कपडे धुणं, प्रत्येक काम असे सांगायची की जणू मी त्या घराची मोलकरीणच आहे। तिच्या मनात प्रेम नावाची काहीच भावना नव्हती। ती फक्त हुकूम चालवणारी स्त्री होती, जी मला मोलकरीणपेक्षा अधिक काही समजत नव्हती। जेव्हा माझे काका घरात असायचे तेव्हा ती माझ्यासोबत चांगलं वागायची, जास्त हिडीस करत नव्हती। पण जसे काका बाहेर जायचे तसा तिचा खरा स्वभाव बाहेर येत असे। माझ्याकडून जरासुद्धा चूक झाली की ती इतक्या जोरात मला ओरडायची की मी घाबरून एका कोपऱ्यात लपून जात असे। तिचे शब्द एवढे विषारी असायचे की जणू मी तिच्या आयुष्यातील एक ओझं आहे, ज्याला ती सक्तीने सहन करत आहे। ती मला टोमणे मारायची, म्हणायची की तुझे स्वतःचे आईवडील सुद्धा तुला सोडून गेलेत, मग मी तुला का सहन करायचे। घरातील प्रत्येक गोष्टीवर तिचे कडक नियंत्रण असायचे। मी कधी खाणार, काय खाणार, कधी झोपणार, अगदी कधी श्वास घेणार हे सुद्धा तिच्या नियंत्रणात असायचे। जर कधी मी जेवणाच्या वेळी टेबलवर उशिरा पोहोचले तर ती तमाशा करायची। जर कामात जरासुद्धा चूक झाली तर ती टोमणे मारून मारून माझं हृदय फोडून टाकायची। त्यामुळे मी तिच्यासमोर बोलण्याची हिंमतच करू शकत नव्हते। मला आठवतं, एकदा माझ्याकडून चुकून पाण्याचा ग्लास खाली पडला होता। ही इतकी छोटीशी घटना होती, पण जर काका घरात असते तर ते हसून म्हणाले असते, काहीच हरकत नाही बाळा। पण काकू माझ्याशी अशी वागली जणू मी काही खूप मोठी चूक केली आहे। तिच्या त्या रागामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण मी ते रोखण्याचा प्रयत्न केला, कारण मला माहिती होतं की माझे अश्रू तिला आणखीनच रागवणार आहेत। कधी कधी मला वाटायचं की मी फक्त एक गुलाम आहे, एक अशी बेसहारा मुलगी जिच्यासाठी या जगात कुठेही स्थान नाही। मी अनेकदा विचार करायचे की जर माझे आई वडील जिवंत असते तर मीही इतर मुलांसारखी हसत खेळत आयुष्य जगले असते। पण आता माझं आयुष्य फक्त घरकाम आणि काकूंची गुलामगिरी करताना जात होतं। अनेक रात्री मी रडत घालवायचे। मला कोणी सांभाळणारा नव्हता, कोणी सांत्वन देणारा नव्हता, कोणी म्हणणारा नव्हता की मीही कुणाची मुलगी आहे। मी चुपचाप माझे अश्रू पिऊन घ्यायचे आणि अंधारात लपून लपून माझ्या नशिबावर रडायचे। जेव्हा कधी काका मला विचारायचे की मी कशी आहे, तेव्हा मी फक्त मान हलवायचे। मला माहिती होतं की जर मी खरं सांगितलं तर काकूचा माझ्यावर अत्याचार आणखीनच वाढेल। मी इच्छा असूनही काही करू शकत नव्हते। एक वेळ अशी आली की मी प्रश्न करणं बंद केलं, स्वप्न पाहणं बंद केलं आणि आशा ठेवणंही बंद केलं। जाणाऱ्या दिवसाबरोबर प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन परीक्षा घेऊन यायचा। मी स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करायची, पण माझी हिंमत खचायची। काकूंच्या वागण्याने मला आतून कमकुवत केलं होतं। मी या भरलेल्या जगात पूर्णपणे एकटी होते। जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून मी स्वतःला अनाथच पाहिलं होतं आणि असं सहन करत करत मी आता मोठी होत होते। आता माझ्यातही हिंमत येत होती। जेव्हा एक मुलगी मोठी होते तेव्हा तिच्या हृदयात हजारो इच्छा जन्माला येतात, पण माझ्या प्रत्येक इच्छेवर समस्यांचं ओझं होतं। माझं आयुष्य इतरांच्या दयेवर चालत होतं आणि माझं स्वतःचं कोणीही नव्हतं। मी एक कैदी माणूस होते, जिच्या पंखांना कात्री लावली होती। पण कदाचित जेव्हा माणूस खूप परीक्षांमधून जातो तेव्हा त्याच्यात बंडखोरी जन्माला येते। मीही एक दिवस ठरवलं की या कैदीतून बाहेर पडून कुठेतरी जाईन। मी आता मोठी झाले होते। माझ्यातही स्वतःला सांभाळण्याची ताकद येत होती। मी विचार केला की माझ्या मावशीकडे जावं। ती फार दूर राहत नव्हती, फक्त काही गल्ल्या सोडून ती राहायला तिथे होती। ती माझ्या आईची सख्खी बहीण होती। आमचं रक्त एक होतं। कदाचित ती माझ्यावर जास्त प्रेम करेन, कदाचित माझ्या दुःखावर प्रेमाचा मलम लावेन, माझा आधार बनेल। हा निर्णय घेतल्यानंतर मी जास्त विचार केला नाही। मी घरात सगळ्यांना सांगितलं की मी भाजी आणायला जात आहे आणि सरळ मावशीकडे गेले। दार ठोठावल्यावर काही क्षणानंतर माझ्या मावस भावानं दार उघडलं आणि मला आत यायला सांगितलं। मी घरात पाहिलं तेव्हा मला कळाले की ना माझे काका घरात होते ना माझी मावशी। रोहन, माझ्या मावशीचा सावत्र मुलगा घरात होता। मी त्याला सांगितलं की मी कायमची इथे राहायला आली आहे, आशा आहे की माझी मावशी मला स्वीकारेल आणि इथे मला आदर आणि सुख मिळेल। पण जे घडलं
ते माझ्या मनातही नव्हतं. त्याने माझे बोलणे ऐकले आणि हसला. त्याचं हसणं विचित्र होतं, ज्यामुळे माझ्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. तो विचित्र गोष्टी बोलू लागला. तो म्हटला की जर तू या घरात राहशील तर सगळ्यात जास्त आनंद मलाच होईल. तू घरकाम करशील आणि जास्त करून माझ्याबरोबर वेळ घालवशील. आणि मग त्याने एक असं वाक्य बोललं ज्याने माझ्या अंगावर काटाच उभा राहिला. तो म्हटला की जर मला कशाचीही गरज भासली किंवा रात्री भीती वाटली तर तू माझ्या खोलीत येऊ शकते. देवाने एका स्त्रीला एक विशेष ताकद दिली आहे. ती अशा माणसांना लगेच ओळखते, त्यांचा हेतू ओळखते. त्याचा हेतू काय होता हे लगेच मी ओळखले. मी त्याच्या डोळ्यातील चमक ओळखली, ती शैतानी होती. त्याच्या शब्दातील मऊपणा हा धांबिकपणा होता. मी तिथे एक क्षणही जास्त थांबू शकले नाही. मी घाबरून म्हटलं, मला नाही राहायचं इथे, मी माझं सामान घेऊन जाते. आणि तो काय बोलायच्या अगोदर मी लगेच बाहेर पळाले. माझे पाय डगमगत होते, डोळ्यात अश्रू होते आणि मनात खूप भीती होती. माझं कुणीही नाही का? मी संपूर्ण आयुष्य इतरांचे अत्याचार सहन करतच काढणार का? मी इतकी बेसहारा का आहे? असा विचार करत करत मी माझ्या जुन्या ठिकाणी म्हणजे माझ्या काकांच्या घरी परत आले. पण यावेळी माझं हृदय आधीपेक्षा जास्त जड झालं होतं. मी घरी पोहोचले, पण माझं मन अजूनही त्या धक्क्यातून बाहेर आलं नव्हतं. मी माझ्या पलंगावर बसून डोळे मिटून स्वतःला सावरायचा प्रयत्न करत होते की अचानकच घरात गोंधळाचा आवाज आला. एक बातमी कानावर आली की माझे काका या जगात राहिले नाहीत. कामावर असताना हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला होता. हे ऐकताच माझं जग पुन्हा कोलमडलं. माझे काका माझी शेवटची आशा होते. ते असे माणूस होते जे माझ्या आयुष्यात जास्त वेळ घालवू शकले नाहीत, पण जर मला कधी मदतीची गरज भासली असती तर त्यांनी कधीही नकार दिला नसता. मला वाटायचं की जर आयुष्यात कधी खूप मोठी अडचण आली तर ते माझ्या बाजूने उभे राहतील, पण आता तेही राहिले नाहीत. काकांच्या निधनानंतर माझ्यासाठी सगळंच बदललं होतं. आता काकूला तिचा राग काढण्यासाठी दुसरं कोणीच मिळत नव्हतं, म्हणून ती माझ्यावर तिचा सगळा तिरस्कार, सगळा राग काढत असे. मला माहीत होतं की ती माझ्यावर प्रेम करत नाही, पण काका असताना ती थोडीफार माझ्याशी चांगली वागायची. पण खरं तर आता काका गेल्यानंतर ती कशाचाही विचार करत नव्हती. काकांच्या निधनानंतर माझी शेवटची आशाही संपली होती. माझ्या बाबतीत काकूंचं वागणं दिवसेंदिवस वाईटच होत चाललं होतं. ती मला नेहमी टोमणे मारत मला अपशकुनी म्हणायची की माझ्या आईवडिलांनंतर आता तिचा नवराही या जगातून निघून गेला. मी ज्या दिवशी त्यांच्या घरी आले त्याच दिवशी त्यांच्या आयुष्यात संकटच आली. घरातील सगळ्या कामांचं ओझं आता माझ्यावर पडलं होतं. सकाळपासून ते रात्रीपर्यंत मी कामच करत राहायचे. भांडी धुणं, फरशी स्वच्छ करणं, कपडे धुणं, बाजारातून सामान आणणं, ही सगळी जबाबदारी माझ्यावरच होती. जर मी काही काम चांगलं करू शकले नाही तर काकू मला वाईट वाईट बोलायची, माझ्यावर ओरडायची आणि कधीकधी हातही उचलायची. मी सगळं सहन करत राहायचे कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. प्रत्येक दिवस रात्र आता माझ्यासाठी सर्वात मोठी अडचण बनत चालली होती. मी माझ्या पलंगावर पडून तासनतास रडत राहायचे. माझे अश्रू माझ्या उशीला ओलं करायचे, पण ते पुसणारं कोणीही नव्हतं. मी विचार करायचे की जर माझे आईवडील जिवंत असते तर मीही इतर मुलींसारखं माझं आयुष्य जगले असते. मला प्रेम मिळालं असतं आणि हिंमत मिळाली असती. परंतु सत्य हे होते की या जगात मी पूर्णपणे एकटीच होते. काकांच्या मृत्यूनंतर मी स्वतःला आणखी कमकुवत समजू लागले. आधी मी विचार केला होता की मी या अत्याचारांना सहन करणार नाही आणि कुठेतरी पळून जाणार, पण आता माझ्याकडे कोणताही मार्ग उरला नव्हता. काकांचा मृत्यू माझ्या मनात अजूनही ताजा होता. मला आता खात्री पटली होती की या जगात माझ्यासाठी कुठेही स्थान नाही. दिवसांमागून दिवस जात होते, पण माझ्या आयुष्यात कोणतीही आनंदाची लाट येत नव्हती. मी स्वतःला एका जुन्या वस्तूंसारखं समजू लागले होते, जी कोणत्या तरी कोपऱ्यात पडली आहे आणि जिला कुणीही महत्त्व देण्यास तयार नाही. पण मला माहिती होतं की मी नेहमी असंच राहू शकत नाही. मला कुठेतरी मार्ग काढावाच लागणार होता. पण तो मार्ग काय असेल आणि मी खरंच माझं नशीब बदलू शकेन का, हा प्रश्न माझ्या मनात सतत फिरत राहायचा. आयुष्याने नेहमी माझ्याबरोबर वाईट वागलं होतं, पण मी कधीही हार मानली नव्हती. पण आता समस्याही काही विचित्र होत होत्या. मी पाहिलं की काकूच्या आयुष्यात एक नवीन माणूस आला होता.
सुरुवातीला ती फक्त एक सामान्य गोष्ट वाटत होती. काकू नेहमी फोनवर कोणाशी तरी बोलत राहायची आणि नेहमी हसत राहायची. हळूहळू मला समजलं की ती कोणत्या तरी पुरुषासोबत बोलत होती. हळूहळू तो माणूस आमच्या घरात दिसू लागला. सुरुवातीला काकू घरकामाच्या बहाण्याने त्याला बोलवत, पण नंतर तो बिनधास्तपणे कोणत्याही वेळी आमच्या घरी येऊ लागला. हळूहळू काकूंचं बदलतं वागणं माझ्या लक्षात येत होतं. काकू जी नेहमी कडक स्वभावाची होती, तिचे राहणीमान सुद्धा खूप साधे होते. आता अचानकच ती सजूधजू लागली होती आणि आधीपेक्षा जास्तच मेकअप करून राहू लागली होती. ती आता बाहेर फिरायला जाऊ लागली होती आणि कधीकधी तर 2-2 दिवस बाहेर घालवून यायची. मला आता खूप चांगलं समजलं होतं की काकू आता कोणत्या मार्गावर चालली होती. तिच्या वागण्यात एक विचित्र आनंद होता. हळूहळू मला अंदाज आला की ती त्या माणसाशी लग्न करू इच्छित होती. माझ्या काकूसाठी आता कोणत्याच गोष्टी जास्त महत्त्वाच्या नव्हत्या. ती लवकरात लवकर तिच्या आयुष्यात पुढे जाऊ इच्छित होती. पण तिच्या मार्गात फक्त एकच अडथळा होता, तो म्हणजे मी होते. मी काकूच्या नवीन योजनांसाठी एक काटा बनले होते. तिची इच्छा नव्हती की मी त्या घरात राहावे, विशेषतः त्या माणसाच्या आल्यानंतर. कदाचित तिला भीती वाटत होती की मी तिच्या सौंदर्यात अडथळा बनू शकते, कारण मी तिच्यापेक्षा जास्त तरुण आणि जास्त सुंदर होते. तो माणूसही काकूपेक्षा खूपच कमी वयाचा होता. कदाचित तिच्या मनात कुठेतरी ही भीती बसली होती की त्याची नजर माझ्यावर जाऊ नये. काकूने मला त्यांच्या मार्गातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. तिच्या नवीन पतीसोबत मी या घरात राहावे ही तिची इच्छा नव्हती आणि म्हणूनच तिने लवकरच माझ्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली. मला अजिबात कल्पना नव्हती की ती माझ्यासाठी लवकरात लवकर स्थळ शोधून काढेल. आणि एक दिवस तिने माझ्यासमोर माझ्या लग्नाची गोष्ट काढली आणि एक स्थळ सुचवलं. मी आश्चर्यचकित झाले. हे सगळं इतक्या लवकर आणि वेगाने झालं की मला विचार करण्याची संधीच मिळाली नव्हती. आश्चर्याची गोष्ट ही होती की काकूने माझं लग्न कुठल्या तरी सामान्य घरात ठरवले नव्हते. ते लोक खूपच श्रीमंत आणि सन्माननीय होते. जमीन संपत्ती असलेले लोक होते. मला अजिबात अपेक्षा नव्हती की काकू माझ्यासाठी असं स्थळ शोधेल. कदाचित ती खूपच घाईत होती आणि विचार न करताच एक चांगल्या घराण्यात माझं लग्न ठरवलं होतं. जेव्हा काकूने मला मुलाचा फोटो दाखवला तेव्हा मी अजूनच आश्चर्यचकित झाले, कारण तो दिसायला खूपच सुंदर होता. तो असा माणूस होता ज्याला पाहून कोणत्याही मुलीचं हृदय धडधड करू शकत होतं. मी विचार करत होते की कदाचित नशिबाने पहिल्यांदाच माझ्या बाजूने निर्णय दिला होता. काकूने मला जितक्या लवकरात लवकर या घरातून बाहेर काढण्याची व्यवस्था केली होती, तितक्याच वेगाने माझं नशीब बदलत होतं. लग्नाची तयारी खूप कमी दिवसात पूर्ण झाली. माझ्याकडे जास्त विचार करण्यासाठी वेळच नव्हता, पण मनाच्या कुठेतरी कोपऱ्यात आनंदाची लाट उसळली होती. खरंच माझं नशीब बदलणार होतं का? मी या घरातून बाहेर पडून चांगलं आयुष्य जगणार होते. आणि अशा प्रकारे तो दिवसही आला जेव्हा माझे लग्न झालं. लग्नाचा क्षण स्वप्नासारखा गेला. मी नव्या घरात आले, पण हे घर माझ्या स्वप्नांपेक्षा खूपच सुंदर आणि खूपच मोठं होतं. सगळीकडे श्रीमंती झळकत होती. हे ते जग होतं ज्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. लग्नानंतर मला माझ्या खोलीत नेलं गेलं. मी आता माझ्या आयुष्याच्या सर्वात महत्त्वाच्या क्षणात पाऊल टाकलं होतं. मी एक नजर आरशात टाकली. मी नवरी बनलेली खूपच सुंदर दिसत होते, पण मी अजून माझ्या नवरदेवाला बारकाईने पाहिले नव्हतं. फक्त थोडंसं त्याच्याकडे पाहिलं होतं. पण मला माहीत होतं की तो सुंदर होता, हँडसम होता. आता मी माझ्या खोलीत बसले होते एका नवीन आयुष्याच्या सुरुवातीसाठी. माझ्या नशिबाने कदाचित माझ्यासाठी काहीतरी चांगलं लिहून ठेवलं होतं. या घरात श्रीमंती होती, सन्मान होता. माझा पती खूप छान दिसत होता. मी विचार केला की किमान आता मला खाण्यापिण्याची चिंता करावी लागणार नाही, कुणाचे टोमणे सहन करावे लागणार नाहीत. हे सर्व काही स्वप्नासारखे वाटत होते. दारावर ठोठा पडला आणि माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. माझा पती आत येणार होता आणि माझ्या आयुष्याला नवीन सुरुवात होणार होती. मला माझी सासू होती, 2 नंदा होत्या, एक मोठी जाऊबाई होती आणि एक दीरही होता. लग्नात दिवसभर त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले होते. आतापर्यंत ते माझ्याशी खूप आदराने वागत होते. मला त्यांनी आपल्या डोळ्यांसमोरच बसवले होते. प्रत्येक जण म्हणत होता की आमच्या यशची तू पत्नी आहेस, तू आमच्यासाठी आमच्या मुलीसारखीच प्रिय आहे. मी सर्वांच्या प्रेमभरीत शब्दांनी आपलं मन समाधान करत होते.
मी ठरवलं होतं की कसंही असलं तरी मी त्यांच्याबरोबर नेहमी चांगलंच वागेन, अगदी माझा नवरा कसाही असला तरी. परंतु मला काही कळत नव्हतं, कारण या आनंदाच्या क्षणी मला खूप अस्वस्थ वाटत होतं. कधी माझ्या मनात विचार यायचा की सर्व काही चांगलं होईल, तर कधी मनात विचार यायचा की माझ्याबरोबर कधीच काही चांगलं झालंच नाही, मग आज कसं चांगलं होईल, असाच मी विचार करत होते. तेवढ्यातच माझा नवरा खोलीत आला. आयुष्याने पुन्हा एकदा माझ्याबरोबर एक विचित्र खेळ खेळला. मी आनंदाने या नवीन घरात आले होते आणि प्रथमच विचार केला होता की कदाचित आता नशीब माझ्यावर मेहरबान झाले आहे. पण तो गोड गैरसमज डोळ्याची पापणी लावतात संपला होता. जेव्हा तो खोलीत आला तेव्हा माझ्या हृदयात आनंदाची एक लहर निर्माण झाली. तोच माणूस ज्याच्या फोटोकडे बघून मी समाधानी झाले होते, ज्याच्या सुंदरतेमुळे मला एका क्षणासाठी विचार करायला लावले होते की कदाचित माझं भवितव्य आता चांगलं लिहिलं गेलं आहे. पण जसा तो माझ्याजवळ आला तसं मला काहीतरी विचित्र वाटू लागलं. तो एक सामान्य नवरदेवासारखा नव्हता. तो माझ्याशी बोलतच नव्हता. ना कोणतीही लाज, ना कोणताही आनंद, ना कोणताही प्रेमभरी क्षण. तो फक्त रिकाम्या नजरांनी माझ्याकडे बघत होता. त्याच्या डोळ्यात कोणतीही चमक नव्हती. जणू काही तो अस्तित्वातच नव्हता. माझ्या मनात एक अनामिक भीती होती, पण मी ती दडपण्याचा प्रयत्न केला. मग अचानकच त्याने विचित्र हालचाली सुरू केल्या. प्रथम त्याने आपले हात विचित्र पद्धतीने वळवले, जणू काही एक लहान मूल खेळत आहे. मग त्याने डोके हलवायला सुरुवात केली, जणू काही त्याला मी काहीतरी त्रास देत आहे. मग तो बोलू लागला, पण त्याचे शब्द सामान्य नव्हते. तो म्हणाला, मम्मा, मम्माकडे जायचे, मला माझ्या मम्माकडे जायचे, मम्मा कुठे आहे? हे शब्द माझ्या कानात बॉम्बसारखे फुटले. मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे बघितलं. तो एका लहान मुलासारखा हट्ट करत होता, रडत होता, हातपाय मारत होता, जणू काही त्याला जबरदस्तीने इथे आणला होतं. मी पूर्णपणे गप्प बसले होते. हे काय चाललं आहे? मी त्याच्याकडे बारकाईने बघितलं आणि त्याच्या चेहऱ्यावर तो निरागसपणा दिसला जो एखाद्या लहान मुलाच्या चेहऱ्यावर असतो. त्याचा अंदाज, त्याचे शब्द, सर्व काही एखाद्या नाबालिक माणसासारखे वाटत होते. तो एका लहान मुलासारखा होता. मला काहीही समजत नव्हतं. मी काय करू, कुठे जाऊ, कोणाला प्रश्न विचारू? माझ्या शरीरात जणू काही जीवच नव्हता. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. डोळ्यांसमोर अंधार पसरू लागला. मी थरथरत्या आवाजात म्हटलं, हे सर्व काय चाललं आहे? पण माझ्या तोंडातून आवाजच बाहेर पडला नाही. अचानक दार उघडलं आणि घरातले काही लोक आत आले. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थतेऐवजी एक विचित्र समाधान होतं. जणू काही ते सर्व काही आधीच जाणत होते. त्यातील एक जण हसत म्हणाला, रश्मी, घाबरू नकोस, यशची तब्येत थोडीशी बिघडलेली आहे, फक्त थोडा वेळ लागेल, तो ठीक होईल. मी आश्चर्यचकित होऊन त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्यांच्या शब्दात कोणतीही अस्वस्थता किंवा भीती नव्हती. उलट एक समाधान होतं जे मला आणखी भीती देत होतं. यशची तब्येत बिघडलेली होती. हा एक सामान्य आजार नव्हता. हा काहीतरी मानसिक आजार वाटत होता. त्यांनी यशच्या हाताला धरलं आणि त्याला हळुवारपणे बाहेर नेलं. तो त्यांच्याबरोबर बाहेर गेला. मी पलंगावर बसले. जणू काही माझ्या शरीरातून जीवच गेला होता. माझा मेंदू मरून गेला होता. डोळ्यात पाणी होतं, पण मी रडू शकत नव्हते. हे सर्व काय होतं? माझ्याबरोबर काय घडत होतं? मग मला अचानक जाणवलं की माझ्या काकूने माझं लग्न इतक्या चांगल्या घरात का केलं होतं. ते माझ्या भल्यासाठी नव्हतं, तर मला कायमचं त्या घरापासून आणि त्या जमिनीपासून दूर करण्यासाठी होतं. तिने सर्व काही विकून शहर सोडलं होतं. तिला काहीच फरक पडणार नव्हता की माझ्या आयुष्याचं वाटोळं होईल. मी एका अशा माणसाशी लग्न करून आले होते ज्याची मानसिक स्थिती आणि संतुलन बरोबर नव्हतं, जो एक सामान्य माणूस म्हणून आपल्या पत्नीला आदर आणि प्रेम देऊ शकत नव्हता. आता माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता. माझ्या मागे कोणीही नव्हतं. काकूने मला तिथून लग्न करून हाकलावून दिलं होतं आणि मी या नवीन घरात आले होते. आता हे माझ्या आयुष्यातील सर्वात भयानक दिवस होते. यशची स्थिती दिवसेंदिवस माझ्यासमोर उघडीस येऊ लागली. तो केवळ मानसिकदृष्ट्या कमकुवत नव्हता, तर त्याला वारंवार रागाचे झटके येत होते. तो अचानकच ओरडू लागायचा, भिंतीवर मुक्के मारायचा आणि कधीकधी वस्तू तोडू लागायचा. मला कळालं की तो जन्मापासूनच असा आहे आणि ही काही काळासाठी नव्हती, तर एक अशी समस्या होती जी कधीच बरी होणार नव्हती.
ही वस्तुस्थिती मला आतून तोडू लागली. माझं आयुष्य बर्बाद झालं होतं. मी एका अशा विवाहबंधनात अडकले होते ज्यात प्रेमाची कोणतीही जागा नव्हती, आनंदाची कोणतीही आशा नव्हती. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मी एका वेड्याबरोबर आयुष्य काढण्यास भाग पडले होते. पण मी परत जाऊ शकत नव्हते. माझ्याकडे ना पैसे होते ना कोणतेही नातेवाईक जे मला आपल्या घरी ठेवतील. नंतर मला कळलं की काकूच्या घरातले लोक आता काकूला टोमणे मारत होते. तिला बोलू लागले होते की सर्व म्हणत होते की नवरा जाऊन 4 महिनेही झाले नाहीत आणि दुसरं लग्न केलं. आजूबाजूचे लोक सुद्धा काकूबद्दल वाईट साईड बोलत होते. म्हणून तिने दुसरं लग्न केल्यानंतर लगेच ते शहर सोडलं होतं. आता मी एका अशा घरात होते जिथे कोणीही माझं नव्हतं, जिथे माझं आयुष्य पिंजऱ्यात कैद झालं होतं. मी पुन्हा त्या स्थितीत आले होते जिथे पूर्वी होते. पूर्वी माझे स्वतःचे काहीच नव्हते. आता सुद्धा माझ्याकडे कोणीही नव्हतं. पूर्वी मी माझ्या आयुष्याचे निर्णय स्वतः घेऊ शकत नव्हते आणि आताही माझं भवितव्य माझ्या हातात नव्हतं. ही जाणीव माझ्या हृदयाला तोडू लागली. मी ओरडून रडून कोणाला तरी तक्रार करू इच्छित होते, पण कोणाला? माझं आयुष्य बर्बाद झालं होतं. यावेळी कदाचित परत जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. फक्त एक गोष्ट चांगली होती की घरातले सर्व लोक माझी खूप काळजी घेत होते. माझी सासू, माझ्या नंदा, माझी मोठी जाऊबाई नेहमी मला धीर द्यायच्या. त्या म्हणायच्या की सर्व काही ठीक होईल, फक्त 2-4 महिन्यांची गोष्ट आहे. मी आश्चर्यचकित होत होते. 2-4 महिन्यात एखादा वेडा कसा बरा होऊ शकतो? मला त्यांचं बोलणं समजत नव्हतं, पण त्या माझी खूप काळजी घेत होत्या. मी एकदा आजारी पडले तर संपूर्ण रात्र माझी सासू माझ्या डोक्याजवळ बसून राहिली. माझ्या नंदा माझ्या हातपाय दाबत होत्या. माझी मोठी जाऊबाई माझ्यासाठी सूप बनवून आणत होती. यश बहुतेक वेळा कुठेतरी गायब होत असे. कुठे जात असे कळतच नव्हते. माझी सासू म्हणत होती की आम्ही त्याच्यासाठी एक अशी जागा बनवली आहे जिथे तो जास्त वेळ व्यस्त राहील आणि तुला जास्त त्रास देणार नाही. मी शांत होते आणि विचार करत होते की त्यांना विचारावं की तुम्ही खोटं बोलून हे लग्न का केलं? किमान सत्य सांगितलं असतं तर माझ्या मनात कोणतीही आशा निर्माण झाली नसती. पण नंतर जेव्हा मी त्यांच्याकडून माझ्यावरील प्रेम, माया आणि वेदना पाहत होते तेव्हा मी शांत झाले होते आणि विचार करत होते की सर्व काही एकाच वेळी मिळत नाही. चांगले लोक मिळाले आहेत इतकंच पुरेसं आहे. किमान ते माझी काळजी तरी घेतात. कोणी माझ्याशी वाईट वागत नाही. कोणी मला खायला नकार देत नाही. पहिल्यासारख्या माझ्या रात्री रडत रडत निघून जात नव्हत्या, फक्त शांतपणे निघून जात होत्या. पहिल्यासारखे माझ्या डोळ्यातून अश्रू गळत नव्हते, पण हेही मी म्हणू शकत नव्हते की मी खूप आनंदी होते. आनंद तर नव्हताच, पण दिवस बिना कष्टाचे असेच निघून जात होते आणि मी यश बरोबर आयुष्य जगण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होऊ लागले होते. खूप कठीण वाटत होतं. पण मग मी विचार केला की जर मी वारंवार अशा प्रकारे घाबरत राहिले तर कदाचित मी माझं आयुष्य आणखी वाईट करून घेईन. म्हणून मी ठरवलं की मी प्रत्येक शक्य मार्गाने समस्यांना समजून घेण्याचा आणि त्यांच्याशी सामना करण्याचा प्रयत्न करेन. यश बहुतेक वेळा स्वतःच्या खोलीतच असे किंवा घरातल्या लोकांबरोबर असे. मी यशसोबत जास्त बोलण्याचा प्रयत्न करत नव्हते, कारण मी अद्याप त्याच्या मानसिक समस्या समजून घेऊ शकले नव्हते. कारण तो सामान्य माणसासारखा वागतच नव्हता. त्याच्याशी बोलायला गेलं की तो ओरडू लागत असे. म्हणून मी ठरवलं होतं की मी त्याच्याजवळ जाणार नाही, फक्त स्वतःमध्ये व्यस्त राहीन. पण बऱ्याच दिवसानंतर माझा यशशी सामना झाला होता. तो खोलीत बसला होता आणि काहीतरी शोधत होता. जशी माझी नजर त्याच्यावर पडली तसा तो थोडासा चकित झाला. मग त्याच्या विचित्र हालचाली सुरू झाल्या. तो वारंवार हात हलवू लागला, पाय हलवू लागला, कधी उजवीकडे तर कधी डावीकडे बघू लागला. मी एका क्षणासाठी विचार केला की खोलीतून बाहेर जावं, पण मग मी थांबले. मी काहीही प्रतिक्रिया दिली नाही, फक्त शांतपणे त्याच्याजवळ जाऊन बसले. मी पाहिलं की तो काहीतरी शोधत होता. जणू काही त्याला कशाची तरी गरज होती, पण तो शब्द बोलू शकत नव्हता. मी हळुवारपणे विचारलं, तुम्हाला काय हवं आहे? मला सांगा, मी आणून देते. माझ्या बोलण्याने यश थोडासा घाबरला आणि काही क्षण माझ्या चेहऱ्याकडेच बघत राहिला. असं वाटत होतं की त्याला निर्णय घेण्यासाठी वेळ लागतोय. मी पुन्हा त्याला प्रेमाने म्हणाले, तुम्हाला काय हवे आहे? सांगा, मी लगेच आणून देते. मग अचानक त्याच्या चेहऱ्यावर एक निरागस स्मित आलं आणि म्हणाला, मला खूप खूप खेळणी हवी आहेत.
त्याने आनंदाने सांगितलं. मी आश्चर्यचकित झाले. खेळणी? त्याचे वय तर योग्य होतं. तो सदृढही होता, पण तो मानसिकदृष्ट्या एक मूल होतं, जो माझ्या आयुष्याचा साथीदार होता. तो माझ्याकडून खेळणी मागत होता. मी विचार केला, कदाचित मी चुकीचं ऐकलं असेल. म्हणून मी पुन्हा विचारलं, खेळणी? तो पुन्हा म्हणाला, हो हो, खूप खेळणी. मला बाजारातून खेळणी आणून द्या. मी शांत झाले. माझं मन म्हणालं खेळणी आणण्यास नकार द्यावा, पण मला माहिती होतं की जर मी यशला खेळणी आणण्यास नकार दिला तर कदाचित त्याला रागाचे झटके येतील. कदाचित तो काहीतरी असं करेल जे माझ्यासाठी आणखी त्रासदायक ठरेल. म्हणून मी हसत हसत उत्तर दिलं, ठीक आहे, मी खेळणी आणते. हे ऐकून तो आनंदित झाला. जसे एखादं लहान मूल आनंदित होतं जेव्हा त्याला त्याची आवडीची वस्तू मिळणार असते, तसंच तो आनंदित झाला होता. मग अचानक त्याने आपल्या खिशात हात घातला आणि काही पैसे काढून माझ्याकडे दिले. हे घ्या, बाजारातून माझ्यासाठी खेळणी आणा. हे सर्व माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं, पण जास्त विचार न करता मी त्याच्या हातातून पैसे घेतले आणि विचार केला की कदाचित ही गोष्ट त्याला आनंदित करू शकते. जर खेळण्यांनी तो आनंदी होत असेल तर मला बाजारात जायलाच हवे. आणि घराच्या दारातून बाहेर पडताच माझ्या मनात एक विचित्र समाधान निर्माण झालं. बाहेरचं जग वेगळं वाटत होतं. मला असे वाटत होतं जसं काय मी बऱ्याच वर्षानंतर हवेत श्वास घेत आहे. जसं काही क्षणांसाठी माझ्यासाठी एक प्रकारचं स्वातंत्र्य होतं. मी चालताना विचार करत होते की कोणत्या खेळण्यांची निवड करावी. मी सामान्य मुलांची खेळणी घ्यावीत की अशी खेळणी जी थोडी अधिक साधी असतील. मी ठरवलं की एक चांगलं छान खेळणं खरेदी करेल. पण तेवढ्यातच एक वेगवान गाडी माझ्याजवळून गेली आणि मी कुठे आहे मला हे कळलंच नाही. मला जाणवलं की हे सर्व काही एका क्षणात घडलं. मला कळलं नाही की काय होत आहे. माझ्या कानात एक आवाज गुंजला, जसं काहीतरी आदळलं आणि जमिनीवर पडलं. मग अंधार पसरला. जेव्हा मी पुन्हा डोळे उघडले तेव्हा सर्व काही धुंद होतं. मला कळलं नाही की मी कुठे आहे, माझ्याबरोबर काय झालं आहे. डोळ्यांसमोर प्रकाश चमकत होता आणि माझ्या कानात फक्त आवाज गुंजत होता. कोणीतरी हलकं बोलत होतं. पायांचे आवाज दारातून येत होते. कुठल्या तरी मशनीचा बीपचा आवाज येत होता. माझं डोकं दुखत होतं. मी हालचाल करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या शरीरात जणू काही जीवच नव्हता. माझा एक हात दुखत होता. असं वाटत होतं की माझ्या शरीराला कुठेतरी जखम झाली आहे. मग मी हळूहळू माझं संपूर्ण शरीर बघायला सुरुवात केली. पांढऱ्या भिंती, पांढरी कॉट, माझ्या हातात लावलेली ड्रीप. मी हॉस्पिटलमध्ये होते. मला आठवत नव्हतं की मी इथे कशी आले. माझं डोकं दुखत होतं. आता माझा मेंदू वेगवेगळ्या गोष्टी जोडण्याचा प्रयत्न करत होता. शेवटी जे मला आठवलं होतं ते म्हणजे मी बाजारात जात होते यशसाठी खेळणी आणायला. मग अचानक ती गाडी आली आणि माझा अपघात झाला. हा विचार आल्यावर माझं हृदय अंधारात बुडून गेलं. मी अस्वस्थपणे इकडे तिकडे बघितलं, पण मला कोणताही ओळखीचा चेहरा दिसला नाही. मी एकटी होते, जसं कुणीतरी मला इथे सोडलं होतं. यशला माझ्याबद्दल कळालं असेल का? तो माझी वाट पाहत असेल का? माझ्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं होतं. माझ्याकडे त्यांची उत्तरच नव्हती. माझ्या मनात आधीच हजारो प्रश्न होते. मी हॉस्पिटलमध्ये होते, पण मला माहीत नव्हतं की कोणी मला इथे आणलं आहे. माझ्या घरच्यांना बातमी दिली गेली होती का? सर्वात महत्त्वाचं म्हणजे यशला या अपघाताबद्दल माहिती होती का? मी स्वतःला निराधार वाटत होते, जसं मी कुठेतरी अशा ठिकाणी आहे जिथे माझ्या सुरक्षेची जबाबदारी कोणाचीच नाही. अचानकच शांततेत एक पुरुषी आवाज ऐकू आला. तो दाराजवळून येत होता. असं वाटत होतं की कोणीतरी कोणाशी तरी बोलत आहे. मी कान लावून ऐकण्याचा प्रयत्न केला आणि जे शब्द मला ऐकू आले त्यांनी माझ्या शरीरात भीतीची लाट पसरवली. या रुग्णाला एकटं सोडा, मी एकटा हिचा उपचार करतो. हा एक पुरुषी आवाज होता. जसं काय तो आदेश देत होता, जसं काय त्या रुग्णावर त्याचा अधिकार होता. नर्सचा सुद्धा आवाज कठोर आणि चकित करणारा होता. हे कसं शक्य आहे? ती एक तरुण स्त्री आहे. मी तिला तुमच्यासोबत एकटी का सोडू? नर्सच्या उत्तराने माझ्या भीतीला आणखीनच वाढवलं होतं. मी ही गोष्ट चुकीच्या पद्धतीने समजत होते. ती नर्स डॉक्टरला थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण डॉक्टरच्या पुढच्या बोलण्याने माझे रोमांच उभे राहिले. तू जा इथून, हे माझं काम आहे, मी करतो. माझं हृदय जोरजोरात धडधड करू लागलं होतं. मी आजूबाजूला बघितलं, पण माझ्याकडे कोणताही मार्ग नव्हता.
मी कॉटवर होते. माझ्या शरीरात ताकदच नव्हती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझ्या पायाला जखम झाली होती. मला वाटलं की कदाचित माझा पाय सुन्न झाला आहे, कारण मी तो हलवूच शकत नव्हते. पण माझ्याबरोबर काहीतरी वाईट घडलं आहे हा विचार माझ्या मनात आला. मी भयानकपणे थरथरू लागले. मी त्यावेळी एकटी होते. माझ्या घरच्यांना माझ्या अपघाताबद्दल काहीच माहिती नव्हती आणि यश स्वतः एक निरागस मुलासारखा होता. तो कोणाला काय सांगणार होता? मी कुठे गेले आहे? माझे श्वासोच्छ्वास वेगाने होऊ लागले. हृदयाचे ठोके वेगाने होऊ लागले, जणू काही छातीतून बाहेर येतील. मी डोळे मिटून देवाची प्रार्थना करू लागले की मी संकटात आहे, माझी मदत करा. इतक्यातच दारावर हालचाल झाली. कोणीतरी आत येण्याचा आवाज आला. मी माझ्या धडधडत्या हृदयासह माझे डोळे वर करून पाहिले आणि जसं त्या माणसाला मी पाहिलं, मी आश्चर्यचकित झाले. जेव्हा दार उघडलं तेव्हा मी भीती आणि असहाय्य अवस्थेत होते. माझा श्वासोच्छ्वास आता वेगाने होत होता. मला वाटले आता तो डॉक्टर माझ्यासोबत काहीतरी वाईट करणार आहे. पण जशी माझी नजर आत येणाऱ्या माणसावर पडली, माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली. तो डॉक्टर दुसरा तिसरा कोणी नव्हता तर सोहम होता, यशचा धाकटा भाऊ. मला असं वाटलं की माझ्या मेंदूने काम करणंच थांबवलं आहे. तो यश सारखाच दिसत होता, ज्याचा मला लग्ना अगोदर फोटो दाखवला होता. तो माझ्यासमोर उभा होता आणि मला म्हणाला, तू घाबरू नकोस रश्मी. तू मला घरात फार कमी पाहिलं असेल. मी तुला आज प्रथमच आमने सामने पाहिलं आहे आणि मला आज सर्व सत्य कळालं आहे. तुझ्याबरोबर खूप मोठी फसवणूक झाली आहे रश्मी, जी तुझ्या चुलतीने म्हणजे तुझ्या काकूने केली आहे. पण आता मी तुझ्याबरोबर असं काहीही होऊ देणार नाही. मला सर्व सत्य कळालं आहे. लग्न होण्याअगोदर माझा फोटो तुला दाखवण्यात आला होता आणि लग्न माझ्या भावाशी झालं होतं. पण तू काळजी करू नकोस, मी आता सर्व काही ठीक करतो. तू माझ्याबरोबर चल. मी तुझ्याबरोबर संपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तयार आहे. मी तुझे सर्व दुःख ऐकले आहेत, जे तू बेशुद्ध अवस्थेत बोलत होतीस. आजपासून तुझ्याबरोबर अशी कोणतीही फसवणूक होणार नाही. मी माझ्या कुटुंबाला समजावून सांगेन. ज्याचे स्वप्न पाहून तू या घरात आली होतीस ते आता सगळं खरं होईल रश्मी. मी तुझ्याबरोबर लग्न करेन. जेव्हा मी सोहमबरोबर माझ्या घरी गेले तेव्हा सर्वजण माझ्याबद्दल काळजी करत होते आणि माझ्या बरं होण्याची प्रार्थना करत होते. जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला मिठीच मारली आणि त्या म्हणाल्या, माझं बाळ, तुझ्याबरोबर काहीही फसवणूक होणार नाही. फसवणूक तुझ्या काकूने केली होती. तिने सांगितलं होतं की मुलगी योग्य रीतीने बोलू शकत नाही, ती तोतली आहे आणि डोक्यावर थोडासा परिणाम आहे आणि तिचे आईवडील या जगात नाहीत. बाळा, आम्ही तुला सोहमसाठी पसंत केलं होतं. जेव्हा तुझ्या काकूने सांगितलं की ही बोलू शकत नाही, तोतली आहे, म्हणून मी यशसोबत तुझं लग्न लावलं. पण तू आम्हाला खूप चांगली वाटलीस आणि तू पूर्णपणे ठीक होतीस. जेव्हा मी ही गोष्ट माझ्या सोहमला सांगितली तेव्हा सोहमने तेव्हाच सांगितलं की मी त्या मुलीशी लग्न करण्यासाठी तयार आहे. पण अचानक नक्की काय झालं? तू बाहेर जात होतीस आणि सोहमच्याच गाडीला धडकलीस. नंतर माझ्या सासूबाईंनी सोहमबरोबर माझं लग्न लावलं. आता माझ्या आयुष्यात ते सर्व रंग आहेत जे मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते. आणि माझा आणि सोहमचा एक मुलगा आहे, पण तोही स्पेशल चाइल्ड आहे, यशप्रमाणेच. तर मित्र आणि मैत्रिणींनो, मी सोहमबरोबर लग्न करून बरोबर केले का? की यशची पत्नी बनून त्याची सेवा करायला हवी होती? आणि तुम्ही माझी ही स्टोरी जिथून ऐकता आणि पाहता कमेंटमध्ये तुमच्या शहराचं आणि राज्याचं नाव नक्की सांगा. मला तुमच्या कमेंट वाचायला खूपच आनंद होतो. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.